रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज पुणे येथे दादा गुरूंचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही दर्शनासाठी गेलो होतो. खूप गर्दी होती दर्शनासाठी. तर गर्दीमध्ये आम्ही दादा गुरूचे जे स्वागत असं लाईन यायचं तिथंच आम्ही थांबलो होतो की आमचं दर्शन होईल जवळून, पण झालंच नाही. इतके गेरडा घातला लोकांनी, तर दादा गुरु दिसलेच नाही आम्हाला. मग दादा गुरु जेव्हा आम्ही दादागुरूच्या पाठीमागं गेलो. दादागुरू स्टेजवर चढल्यानंतर दादागुरूचं मस्तपैकी असं दर्शन झालेलं आहे. खरंच दादागुरूंनी कपड्याचं परिधान केले आहेत, कपडे परिधान केले, त्याच्यामुळे खूप छान दिसत होते. दादागुरू निराहार राहून सुद्धा आज 2000 दिवस पूर्ण झाले 8 तारखेला आज. तर त्यांच्या चेहऱ्यावरचं जरासुद्धा तेज कमी झालेलं नाही. ते एवढे चालत होते, एवढे चालूनसुद्धा फक्त नर्मदा माईचं जल त्या प्राशन करतात. नर्मदा माईच्या जलावर आहे ते. तर त्यांचं पोटात अन्न नाही तरीसुद्धा ते खूप तेजोमय दिसत होते आज. खरंच मनापासून त्यांना खूप खूप म्हणजे साष्टांग दंडवत असं घाला वाटलं, पण तिथं शक्यच नाही. यावर जाऊ देत नाहीत आपल्या स्टेजवर. तर कोटी कोटी प्रणाम केलो आम्ही, डोळे झाकून प्रार्थना केली मी. दादा गुरु खरंच तुम्ही खूप नशिबान म्हणायचं, तुम्हीच खरंच नशिबान आहे म्हणायचं. तुम्हाला हे सगळं शक्य झाले आहे. तुम्ही पण एक माणूसच आहे, पण तुम्हाला आता निराधार राहणं हे कसं शक्य आहे आम्हालाच काळजी वाटते. एक दिवस जरी आम्ही उपास केला तर आम्हाला खिचडी खाऊ दे का, ॲपल खाऊ दे का, फळं खाऊ दे का, असं होतं आम्हाला. आम्ही 2 टाईमसुद्धा उपाशी राहिलो तरी आम्हाला उपास सहन होत नाही हां. तुम्ही आज 2000 दिवस पूर्ण झाले उपास, म्हणजे अन्नाचं कण नाही तुमच्या पोटात, तरीसुद्धा तुम्ही एवढं फिरता. दादा गुरु खरंच धन्यवाद. काय म्हणायचं, धन्य धन्य आहे आम्ही. तुमच्यासारखे संत आपल्या ह्या पुण्यात आलेले आहेत. आणि मला नर्मदा मैयाची जी परिक्रमा झाली तुमच्यासोबत राहून, तर खरंच मी खूप भाग्यवान आहे. तुमच्यासोबत परिक्रमा केली मी आणि आज परत मला दादा गुरूंचं दर्शन झालेलं आहे. 4 महिने म्हणजे 3 महिने केले, म्हणजे 1 महिन्याने परत दादा गुरूंचं दर्शन झाले. पुण्यात आहे, आमच्या घरापासून जवळच आहे. त्याच्यामुळं माझी सून आणि मी गेलो होतो, दर्शन केलं आणि महाप्रसाद पण घेतला आणि आलो. भाग्य की आमच्या पहिल्याच पंक्तीला आमचा दिंडीचे आळंदीवरून दिंडीचे लहान लहान मुलं आली होती. त्यांच्यासोबत आम्हाला पण महाप्रसाद मिळाला. का तर अजून आरती वगैरे व्हायची होती. आमच्यासोबत माझी लहान नात होती, तर थांबता येणं झालं. ते किती वेळ राहणार ना आता. मग तिला पण जेवायला घातलं, ती पण प्रसाद खाल्ला आणि आम्ही दोघींनी खाल्ला आणि घरी आलो. तर खूप छान वाटलं आज. शब्दामध्ये व्यक्त